कथाप्रेमी रसिकांसाठी आज एक कथा घेऊन आलो आहे. ऐकूया कथा 60-40. लेखक अनामिक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 60-40. मी अमेरिकेतून आईच्या अंत्यसंस्काराला आलो होतो. अंगात $3,000 खास शिवलेला सूट घातला होता. एअरपोर्टवरून भाड्याच्या आलिशान SUVमधून गावात घरापाशी पोहोचलो. डिझायनर सनग्लासेसच्या मागं अजून न सांडलेले अश्रू लपले होते. गावातल्या इतर लोकांची परिस्थिती बघता मला माझा स्वतःचा अभिमान वाटत होता. मी यशस्वी झालो होतो. आयुष्यात पुढं गेलो होतो. गेल्या 15 वर्षांपासून मी शिकागोमध्ये राहून लॉजिस्टिकचा व्यवसाय चालवतोय. मी चांगली कमाई केली आहे. मी गाव सोडल्यानंतर माझ्या धाकट्या भावाला म्हणजे डेव्हिडला आईजवळ राहता यावं म्हणून मी डेव्हिडला दर महिन्याला $200 पाठवत होतो आणि आईच्या उपचारासाठी $100 वेगळे पाठवत होतो. माझ्या मते त्यामुळं मी चांगला मुलगा ठरत होतो. माझ्यामुळं घराची बिलं भरली जात होती. माझ्यामुळं आई नीट खातपीत होती. माझ्यामुळं सगळं व्यवस्थित होत होतं. अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यावर माझ्या तक्रारी सुरू झाल्या. अंगण एवढं कोरडं का पडले? मी खिडकीतून पाहत डेव्हिडला विचारलं. मी एकदा बागायतीसाठी जास्त पैसे पाठवले होते. त्याचं काय केलंस? भिंतीवरचा उखडलेला रंग पाहत मी म्हणालो, मी सांगितलं होतं कोणाला तरी सांगून रंगरंगोटी कर. मी पैसे पाठवतो, पण तू काहीच केलं नाही. आणि मग मी नकळत एक सीमा ओलांडली. आई इतकी बारीक का झाली होती? मी पाठवलेल्या पैशातून तू तिला नीट खायला प्यायला देत होतास ना? डेव्हिड काहीच बोलला नाही. तो स्वयंपाकघरातल्या टेबलाजवळ बसला होता. अंगावर न बसणारा जुना सूट, डोळ्याखाली गडद वर्तुळं, हात सुजलेले आणि खरखरीत. तो माझ्यापेक्षा लहान होता, पण दिसायला माझ्यापेक्षा मोठा दिसत होता. मी पुन्हा व्यवसायाच्या सुरात आलो. घराविषयी बोलायला हवं, मी म्हणालो. सध्या बाजार चांगला आहे. पटकन विकता येईल. 60-40, 60-40 वाटूया. तू जास्त घे, कारण तू इथं राहिलास. मी डेव्हिडकडनं कृतज्ञतेची अपेक्षा करत होतो, पण त्याऐवजी डेव्हिड हळूच उठला. एका जुन्या ड्रॉवरमधून त्यानं वही काढली आणि टेबलावर ठेवली. वाच, तो शांतपणे म्हणाला. ती आईची देखभाल नोंद वही होती. 12 ऑक्टोबर. ती संपूर्ण रात्र किंचाळत होती. मला ओळखत नव्हती. 5 वेळा चादरी बदलल्या. तिला स्वच्छ करताना तिनं माझा चावा घेतला. रक्त येत होतं, पण तिला मी एकटी सोडू शकत नव्हतो. 3 नोव्हेंबर. मायकलनं पाठवलेले पैसे घर खर्चासाठी पुरेसे होते, पण आईच्या हृदयाच्या औषधांसाठी नाही. इन्शुरन्सनं पैसे द्यायला नकार दिला, म्हणून आज माझी बाईक विकली. 25 डिसेंबर. तिचा यशस्वी मुलगा फोन करत नाही म्हणून ती दिवसभर रडत होती. काहीही खात पीत नव्हती. तिनं थोडं खावं म्हणून मी मायकलचा जुना व्हॉइसमेल लावला आणि त्यावर तिला मी थोडं भरवलं आणि मी तिच्या खाटेजवळ जमिनीवर झोपलो. नोंदवहीत पुढं लिहिलं होतं, 15 जानेवारी. आंघोळ घालताना तिला उचलताना माझी पाठ दुखावली. डॉक्टर म्हणाले, डिस्क सरकली आहे.
शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेणं शक्य नाही. या नोंदी मी वाचल्या. माझ्या घशात शब्द अडकले. डेव्हिड माझ्याकडे पाहून म्हणाला, तू पैसे पाठवलेस त्यासाठी मी आभारी आहे. पण तू पैसे पाठवत असताना तू छान झोप घेत होतास, तू सुट्ट्या घेत होतास, सहलीला जात होतास, स्वतःचं आयुष्य छान जगत होतास. तो छातीवर हात ठेवून म्हणाला, मी 4 वर्षात एकदाही पूर्ण रात्र झोपलो नाही. माझी नोकरी गेली, माझा साखरपुडा तुटला. पैसे रात्री 3 वाजता साफसफाई करत नाहीत. पैसे घाबरलेल्या आईला शांत करत नाहीत. पैसे मरण यातना होत असताना कोणाला मिठी मारत नाहीत. त्याचा आवाज मंद झाला. भावा, तू घर विक, सगळे पैसे तूच ठेव. मी माझा वाटा आधीच घेतलाय. या घरात राहून उपभोग घेऊन. तो आईच्या खोलीत गेला आणि त्यानं दार बंद केला. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर शांत झोपायला. मी एकटाच स्वयंपाकघरात उभा राहिलो. माझं घड्याळ, बूट, आरशातलं प्रतिबिंब पाहत. कशालाच आता अर्थ उरला नव्हता. मी फक्त औषधांचे पैसे दिले. त्यानं रात्रभर जागून ती औषधं तिला दिली. मी फक्त अंत्यसंस्काराचे पैसे दिले. डेव्हिडनं तिच्या आजारपणात शेवटपर्यंत तिचा हात धरून ठेवला. त्या दुपारी मी घर पूर्णपणे डेव्हिडच्या नावावर केलं, त्याच्या भविष्यासाठी. ती माझ्याकडून त्याला भेट नव्हती, तो थकीत मोबदला होता. त्याच्या त्यागाला, त्याच्या निस्वार्थी सेवेला, त्याच्या समर्पणाला, जे सगळं अमूल्य आहे. म्हणून मी आयुष्यभर डेव्हिडचा ऋणी आहे. मित्रहो, प्रत्येक कुटुंबात 2 भूमिका असतात. उपग्रह मूल, यशस्वी, दूर राहणारं, पैसे पाठवणारं, आणि काठीसारखं मूल, जवळ राहणारं, संपूर्ण ओझं वाहणारं, वाकेपर्यंत. तुम्ही पैसा दिला म्हणजे सगळ्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. बँक ट्रान्सफर आईबाबांचं डायपर बदलत नाहीत. पैसा रात्र जागत नाही. बँकेचा चेक एकटेपणी सोबत देत नाही. तुम्ही जर शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडलं असेल तर जो भाऊ घरी राहिला आहे त्याचा त्यागही लक्षात घ्या. आणि जेव्हा उरलेलं वाटायची वेळ येईल तेव्हा एक जाणीव ठेवा, आपल्या आईबाबांच्या सेवेसाठी ज्यानं स्वतःचं संपूर्ण आयुष्य दिलं, अन्याय होता कामा नये. साठ 40 ही लघुकथा आपण ऐकलीत. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी अनामिक लेखकाला समर्पित करतो. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअपला जरूर कळवा. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ही लघुकथा आपल्याला आवडली असेल, पटली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा.